मार्कडवाडीचं महानाट्य थोड्या वेळापूर्वी संपलेलं आहे। आपल्यासोबत भाजपचे तिथून पराभूत झालेले माजी आमदार राम सातपुते आहेत। राम सातपुतेंना जी मतं पडतायत ही डबल होत आहेत असा एक आरोप तुमच्यावर केला जातोय आणि मार्कडवाडीमधली जी मतं आहेत ही चुकीच्या पद्धतीने समोर आली अशी त्यांची भूमिका आहे। तुमची जी मतं पडलेली आहेत ती त्यांची मतं आहेत, ती मशीनमधनं डबल होऊन बाहेर येत होतं असा आरोप जानकरांनी केलेला आहे। नाही, मुळात हा एक बेअक्कलपणा आहे। जे षडयंत्र आज मार्कडवाडीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी रचलं हा तमाशा होता। रणजितसिंह मोहिते पाटलांनी उत्तम जानकरला प्यादं बनवून जे षडयंत्र रचलं त्याला आज मार्कडवाडीच्या जनतेने उत्तर दिलं। आज मार्कडवाडीची जनता मतदानाला गेली नाही। जी उत्तम जानकर भाषा बोलत होते ही भाषा उत्तम जानकरची नव्हती, तर रणजितसिंह मोहिते पाटलाची भाषा उत्तम जानकरच्या तोंडात होती। त्याच्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र ईव्हीएमला बदनाम करायचं, भाजपला बदनाम करायचं रचलं होतं त्याला उत्तर मार्कडवाडीच्या जनतेने आज दिलेलं आहे। तसं तर पाहायला गेलं तर त्यांचा आरोप आहे पोलिसांनी जी दबाव टाकला त्यामुळे मार्कडवाडीचे लोक मतदानाला बाहेर पडू शकलेले नाहीत। पोलिसांच्या दबावामुळे, प्रशासनाच्या दबावामुळे इथलं मतदान होऊ शकलं नाही। मुळात हे नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे, हे घटनाबाह्य आहे। अशा पद्धतीने तुम्ही मतदान घेऊ शकत नाही। जर घ्यायचंच असेल तर माझी विनंती प्रशासनाला आहे की प्रशासनाने बॅलेटवर वोटिंग त्या गावात घेतलं पाहिजे। मुळात यांचे गावगुंड त्या गावातल्या गोरगरीब जनतेला धमक्या देत आहेत। तिथं असणाऱ्या एका दलित समाजाच्या कार्यकर्त्याला काल शिव्या दिल्या। अशा पद्धतीने चालेल का? ज्या मार्कडवाडी गावामध्ये मोहिते पाटलांनी कधी 5 रुपये टाकले नव्हते त्या गावामध्ये मी 21 कोटी 89 लाख रुपयाचा निधी मागच्या 5 वर्षात टाकला। तिथे एक पर्यटन केंद्र उपलब्ध केलं, त्या ठिकाणी डेव्हलप केलं। मुळात यांना अशा पद्धतीने मोहिते पाटील हे आता बिथरलेले आहेत आणि मोहिते पाटील हे षडयंत्र रचतायत। मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, बावनकुळे साहेबांना आणि अमितभाई शहा साहेबांना मी विनंती करतो की रणजितसिंह मोहिते पाटील जे षडयंत्र रचतायत, एक फेक नरेटिव्ह सेट करायचा की कशा पद्धतीने ईव्हीएम आहे, ईव्हीएमवर आरोप करायचे आणि एक नरेटिव्ह स्टेट लेवलला सेट करायचा प्रयत्न रणजितसिंह मोहिते पाटलांच्या लोकांनी, रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला। परंतु मार्कडवाडीच्या जनतेने आज त्याला उत्तर दिलं। येत्या काळामध्ये याची गंभीर दखल पक्ष घेईल असा मला विश्वास आहे। मला सांगा, ते तुमच्याच पक्षाचे विधान परिषदेचे आमदार नाही, मुळात कसं असतं की लग्न एका सोबत करायचं, नांदायला एका सोबत जायचं असं चालत नाही। रणजितसिंह मोहिते पाटलाच्या मुलाने गळ्यात पंचा टाकून मी फोटो ट्विट केले की चिरंजीव विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रचार केला। रणजितसिंह मोहिते पाटलांनी घरातून हजारो लोकांना फोन केले। रणजितसिंह मोहिते पाटलाच्या लोकांनी गावागावात पैसे वाटले। रणजितसिंह मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या बूथ प्रमुखाला धमक्या दिल्या। रणजितसिंह मोहिते पाटलाच्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली। अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो। मुळात लग्न एका सोबत करायचं, नांदायला एका सोबत जायचं ही भारतीय संस्कृती नाहीये। त्याच्यामुळे गद्दाराला थारा देऊ नका हा आवाज आम्ही उठवलेला आहे। तुमच्या आवाजाची कोण दखल घेते? बावनकुळे साहेबांची त्यांची भेट झालेली आहे परवा, त्यांनीच फोटो ट्विट केलेला आहे। नाही, बावनकुळे साहेबांनी फोटो ट्विट नाही केला, मोहिते पाटलांनी केला। परंतु गर्दीमध्ये ऑफिसमध्ये जायचं, आता माझ्या घरात जर कुणी आलं, बावनकुळे साहेब प्रदेश कार्यालयात बसलेले होते, झाल्यानंतर साहेबांचा मला लगेच फोन आला। ते गर्दीतून आले आणि फोटो बुके देऊन फोटो काढून गेले प्रदेश कार्यालयामध्ये। प्रदेश कार्यालयामध्ये कुणीही प्रदेशाध्यक्षाला भेटू शकतो। फोटो काढलाय। 5 तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतोय। आपल्याला 6 किंवा 7 तारखेला त्या ठिकाणी निष्कासित नाही तर हकालपट्टी झालेली रणजित मोहिते पाटलाची दिसेल। मला एक सांगा, ज्या पद्धतीने आता उत्तम जानकरांनी सांगितले की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, ह्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत आणि हे पुरावे निवडणूक आयोग आणि न्यायालयात आम्ही सादर करणार। नाही, उत्तम जानकरांचे पुरावे जे असतात ते माळशिरस तालुक्याला माहिती आहेत। उत्तम जानकरने त्या ठिकाणी फेरनिवडणुकीची तयारी सुरू करावी। येत्या 6 महिन्यामध्ये त्यांचा जातीचा दाखला संकल्प डोळस उडवत आहेत आणि मोहिते पाटलांनी सुरू केलेला आहे कार्यक्रम लावायला। त्याच्यामुळे उत्तम जानकरनी मार्कडवाडीची तयारी करू नये, आता तालुक्याच्या निवडणुकीची तयारी करावी। येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यातली जनता ह्या रणजितसिंह मोहिते पाटलाच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिला हा मला विश्वास आहे। तर हे होते माजी आमदार राम सातपुते। हा सर्व प्रकार जो आहे हा फेक नरेटिव्ह भाजपचेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील करू पाहतायत आणि उत्तम जानकर हे त्यांचं एक प्यादा आहे आणि त्यांनी जे काही दावे केलेत हे सर्व फेक दावे आहेत आणि त्याला उत्तर आज मग मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी चोख उत्तर दिले ही त्यांची भूमिका आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।